नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला लाडकी बहीण योजनेच्या या ऑफिशियल वेबसाईटमध्ये यायचं आहे. आणि त्यानंतर के-वाय-सी करण्यासाठी या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. त्यानंतर इथे लाभार्थी महिलेचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकायचा आहे. आणि इथे मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवायचा आहे. त्यानंतर आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP जाईल आणि तो OTP इथे फिल करायचा आहे. त्यानंतर परत एक नवीन पेज ओपन होईल. इथे तुम्हाला लाभार्थी महिलेच्या वडिलांचा किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर हा कॅप्चा इथे टाकल्यावर मी सहमत आहे या बटनावर क्लिक करून OTP पाठवायचा आहे. त्यानंतर लाभार्थी महिलेच्या वडिलांच्या किंवा पतीच्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावर एक OTP येईल. तो OTP इथे टाकल्यानंतर सबमिट या बटनावर क्लिक करा आणि तुमच्या समोर के-वाय-सी करण्याची लास्ट स्टेप ओपन होईल. इथे तुम्हाला जात नमूद करायची आहे. आणि इथे तुमच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये कार्यरत नसतील आणि निवृत्ती वेतन घेत नसतील तर होय ऑप्शन निवडायचा आहे. आणि सरकारी विभागामध्ये कार्यरत असतील आणि निवृत्ती वेतन घेत असतील तर नाही ऑप्शन निवडायचा आहे. त्यानंतर इथे तुमच्या कुटुंबातील एक अविवाहित आणि एक विवाहित महिला योजनेचा लाभ घेत असतील तर होय ऑप्शन निवडायचा आहे. आणि ही संपूर्ण माहिती खरी आणि बरोबर आहे हे नमूद करण्यासाठी या ऑप्शनवर टिक करा. आता तुमची के-वाय-सीची संपूर्ण प्रोसेस पूर्ण झाली आहे. त्यासाठी सबमिट या बटनावर क्लिक करा आणि तुमची के-वाय-सी योग्यरित्या पूर्ण झाल्याचा असा एक मेसेज येईल.